राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र. राज्यातील राजकारणावर कठोर शब्दांमध्ये टीका. तर नमस्कार मित्रांनो, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक खुले पत्र लिहित राज्यातील राजकीय घडामोडी, सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि सार्वजनिक जीवनातील संवेदनशीलतेच्या मुद्द्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या वर्तनावरती डायरेक्ट गंभीर प्रश्नाशी उपस्थित केले आहेत. अशा नेत्यांवरती योग्य ती कारवाई होत नसल्याने जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे यावेळेस राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अधिक ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले आहे की राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर कोणत्याही व्यक्तीला राजकीय संरक्षण मिळता कामा नये. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे आणि चुकीचे वर्तन करणाऱ्यांवरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. या पत्रामध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनात संयम, जबाबदारी आणि संवेदनशीलता यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याचा आणि कृतीचा समाजावरती मोठा परिणाम होत असल्याने सत्ताधाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे पत्र सोशल मीडियावरती त्यांनी शेअर केले असून त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात या पत्राची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही या पत्रांवरती प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर एकंदरीतच मित्रांनो, तुम्ही हे पत्र वाचलं असेल, फेसबुकवरती देखील राजसाहेबांनी शेअर केलेलं आहे. त्यामध्ये पुढे ते म्हणतात की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्राला कोणते उत्तर देतात आणि सरकारकडून याबाबत पुढे काय भूमिका घेतली जाते, आता याकडे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचे, जनतेचे लक्ष लागले आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत का? तुमचे मत कमेंट करून सांगा. अशाच ताज्या बातम्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.